साहित्यिकांच्या पुरस्कार परत करण्याच्या यादीत पहिल्या मराठी साहित्यिकाच्या नावाची भर पडली आहे। ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा पवार यांनी सरकारने दिलेले सर्व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या देशात वाढलेल्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा सिलसिला सुरू केलाय। मात्र असे पुरस्कार परत करणं योग्य नसल्याचं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलंय। साहित्यिकांना असहिष्णुतेचा उमाळा डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येनंतर का आला नाही याचा प्रश्न सीमेचा मार्ग चुकल्याचं आज केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांनी म्हटलंय। शिवाय इंडियन एक्सप्रेसनं छापलेल्या वृत्तानुसार साहित्यिक जोपर्यंत लिखाण सोडत नाहीत तोवर सरकार त्यांच्याकडे लक्ष देणार नाही असंही महेश शर्मांनी म्हटलंय। हे सरकारच्या दडपशाही मनोवृत्तीचं लक्षण असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 गाव संघर्ष समिती आणि शिवसेनेत उमेदवार उभे करण्यावरून जुंपली आहे। दोघांचे कार्यकर्ते आमने-सामने आले असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच दोन्ही गटात बाचाबाची झाली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा वाद निवळला। वर्षपूर्तीच्या निमित्तानं भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। मोदींच्या कार्यक्रमाला न येण्याचा निर्णय असो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत युतीचं भिजत घोंगडं असो, त्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप नेते नाराज आहेत। येत्या 15 तारखेला भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होतीये। खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून शिवसेना आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्यात शाब्दिक शाईफेक अद्याप सुरू आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल कुलकर्णींवरती तीव्र शब्दात टीका केली होती। त्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातही खरपूस समाचार घेण्यात आला। सेनेनेही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा अशा शब्दात त्यांनी राऊत आणि शिवसेनेला सुनावलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलाच नाही। मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणि पाक धार्जिण्या कृत्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। काल शिवसैनिकांनी सुधींद्र कुलकर्णींच्या चेहऱ्यावर रंग टाकला होता। त्यानंतर या प्रकारानंतर महाराष्ट्राची बदनामी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। त्याला राऊत यांनी उत्तर दिलंय, शहीदांचा आणि शिवरायांचा महाराष्ट्राचा अवमान मुख्यमंत्र्यांनी केलाय असंही राऊत यांनी म्हटलं। तुम्हाला औषध हवी असतील तर ती आजच खरेदी करा, कारण ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभरातील जवळपास 8 लाख विक्रेत्यांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय। यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत। दरम्यान परिस्थिती हाताळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं पावलं उचलली आहेत। जर रुग्णांना औषधं मिळाली नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई पुण्यासह दिल्लीमध्येही बांधकाम व्यावसायिकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। या आंदोलनाचा भाग म्हणून कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी आज काम होणार नाही। तसंच घराचं बुकिंगही केलं जाणार नाही। एक खिडकी क्लिअरन्स पद्धत लागू करणं, भ्रष्टाचार नष्ट करणं या आणि इतर मुद्द्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांनी हे आंदोलन पुकारलंय। कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता भंग केला नसल्याचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यानं राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलाय। कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली शहरासाठी 6,500 कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं। त्याविरोधात काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती। हवाई दलात महिलांना संधी देणार असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे। तसंच सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदीला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गोव्यात मॅन ओ लॉग या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्येचा कट सनातन संस्थेनं रचल्याचा आरोप करत गोव्यात रामनाथ युवा संघाच्या वतीनं निषेध मोर्चा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत गोवा पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि जाहीर सभेवरही बंदी घातली। सरकार गुन्हेगारांना प्रोत्साहन देत निरपराध अहिंसक आंदोलकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान हिंसेला उत्तेजन देणाऱ्या संस्थांवर भक्कम पुराव्यानिशी बंदी घालणं शक्य असल्याचं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केलं। संपूर्ण राज्यात आदर्श आदिवासी गाव म्हणून लौकिक मिळवलेल्या धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा इथे वनभाजी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून ग्रामविकास समितीतर्फे गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय। महिलांनी 51 प्रकारच्या वनभाज्या पारंपरिक पद्धतीनं तयार करून स्पर्धेसाठी आणल्या होत्या। 33व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवड महापालिकेत सुंदर माझं पिंपरी चिंचवड या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा भरवली। शहराची सुंदरता या संकल्पनेतून दाखवण्याचा प्रयत्न पालिकेने केलाय। पिंपरी चिंचवडकरांनी कॅमेऱ्यात टिपलेल्या शहराच्या सुंदरतेची ही स्पर्धा आहे। नवरात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। 3.5 शक्तिपीठांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। देवीच्या मूर्तीच्या प्रभावळीला आज सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे। त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे। महालक्ष्मी मंदिरात देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरही नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। रेणुका देवी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या ब्रिटन दौऱ्यासाठी लंडन सज्ज होत आहे. त्यांचा हा दौरा साजरा करण्यासाठी महिन्याभराच्या मोदी एक्सप्रेस बसचं उद्घाटन नुकतंच झालं. लॉर्ड डोलार पोपट यांच्या हस्ते नारळ वाढवून ही बस मार्गस्थ झाली. महिन्याभराच्या आपल्या प्रवासात तिचा पहिला मुक्काम लिटिल इंडिया समजल्या जाणाऱ्या वेम्बलीच्या एलिंग रोडवर आहे. 13 नोव्हेंबरला वेम्बली स्टेडियमवरती मोदींच्या स्वागताचा जंगी कार्यक्रम होणार आहे. एखाद्या ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यासारखा हा कार्यक्रम असेल असं सांगितलं जात आहे. यूके वेलकम्स मोदी नावाने या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुमारे 400 संस्था संलग्न झाल्या आहेत. संबंधातला तणाव नष्ट करण्याचं आवाहन भारतानं नेपाळचे नवे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना केलं आहे. भारताचे नेपाळमधले राजदूत रणजित राय यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा विचार मांडलाय. नेपाळमध्ये मधेशी समुदायाच्या प्रदर्शनानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झालाय. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून सातत्यानं मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला. काश्मीरमधल्या जनतेला पाकिस्तानच्या या अत्याचारांची माहिती करून देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताबरोबर ठप्प पडलेल्या चर्चेचा मुद्दा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापुढे मांडणार आहेत. नवाज शरीफ 22 ऑक्टोबरपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथे शरीफ हा मुद्दा मांडणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्या दिव्य योग फार्मसी विरोधात गुन्हा दाखल करायला मंजुरी दिली आहे. रामदेव बाबा यांनी पुत्रजीवक बीज नावाच्या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधामुळे मुलगा जन्माला येईल असा दावा बाबा रामदेव यांच्या दिव्य योग फार्मसीद्वारे करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासात दिव्य योग फार्मसीनं पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. कोळसा घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयनं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला आदित्य बिर्ला समूहाविरोधात तपासालाही परवानगी दिली आहे. आदित्य बिर्ला समूहावर राजकीय नेत्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर वातावरण भाजपसाठी अनुकूल असल्याचं मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी मांडलंय. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर आरएसएस संघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपला नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली आहे. डेंग्यूच्या बाबत दिल्लीनं यंदा गेल्या 19 वर्षांचा रेकॉर्ड तोडला. यंदा दिल्लीतल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 10,000 पलीकडे गेली आहे. 2 दिवसातच दिल्लीमध्ये डेंग्यूचे सुमारे 1,1500 रुग्ण आढळलेत. दिल्लीत डेंग्यू रुग्णांची संख्या 10,700 इतकी झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.